सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिदाड येथील रहिवासी शालिका तडवी या महिलेने सासरकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता सायंकाळी 5 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबून सुद्धा गुन्हा दाखल न केल्याने अखेर महिलेला न्याय मागण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग पाचोरा यांच्याकडे तक्रारी अर्ज द्यावा लागला. यामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून पिंपळगाव हरेश्वरच्या प्रभारी अधिकारी महिला अधिकारी असून महिलांना न्याय देत नसल्याने प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात याकडे परिसराचे लक्ष लागून आहे. देवळा न्यूज साठी चंदू खरे, पाचोरा. काय तुमचं? शालिका समीर तडवी, राहणार शिंदाड. मला सासू सासरे आणि देर नवरा नेसडी करून मला गांगपाट करू राहिले. 4 वर्ष झाले हे असे माझ्यासोबत करू राहिले. आम्ही पिंपळगाव गेलो होतो. मॅडमने आमची तक्रार घेतली. कुठे पिंपळगाव पोलीस स्टेशनला गेले होते का? काय झालं तिथं? तक्रार घेतली नाही मॅडम. 5 वाजेपासून 10 वाजेपर्यंत बसवून ठेवले. म्हणजे मॅडमने तुम्हाला 5 वाजे ते रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलं. तुम्ही काय तक्रार अर्ज द्यायला गेले होते का? त्यांना वाटली की मॅडम नाही आहे इथं. म्हणजे मॅडम तिथं अवेलेबल होत्या, हो. पण तरी तुम्हाला काय सांगितलं? खुद बोलली मॅडम की बा मॅडम येतील तेव्हा तुमची तक्रार घेतील बा. आणि स्वतः मॅडमने सांगितलं तुम्हाला? स्वतः मॅडमने सांगितलं. तुम्ही त्या मॅडमला ओळखता का? हा मॅडमला ओळखतो ना. मग आता तुम्ही डीएसपी कार्यालयाला काय कामासाठी आले होते? तिथे आता त्याला आलोय ना पोलीस आपले डीएसपी कडे. साहेबांना तुम्ही आता तक्रार अर्ज दिला. हा तुमची मागणी काय आहे? ती मागणी की बा त्यांनी बोलावणं करा. तुम्ही त्यांनी बोला त्यांना काय करायचं तर. आणि बोलवता नाही ना त्यांना. या आधी पिंपळगाव पोलीस स्टेशनला अर्ज केले का तुम्ही? हा पहिले करली होते. त्याच्या आधी केले तरी मॅडमनं काहीच फरियाद घेतली नाही आमची. फक्त तुम्हाला अर्ज दिला तरी अर्ज मॅडम घेत नाही. नाही घेत. त्यासाठी तुम्ही आज डीएसपी कार्यालयाला अर्ज दिलेला आहे, तक्रारी अर्ज.